तर कल्याणमध्ये ठाकरे गटाचे 3 नगरसेवक गैरहजर होते। ठाकरे गट कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे। धोका देणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात पोटनिवडणुकीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। किमान 2 ठिकाणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे। गटनेते उमेश बोरगावकर यांनी ही माहिती दिली आहे। गटनेते उमेश बोरगावकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आज विरोधी पक्षाची भूमिका घेतली। या विरोधी पक्षाची भूमिका घेत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे 11 नगरसेवक आले होते त्या 11 नगरसेवक मधले 8 नगरसेवक हजर होते। गटनेते आता माझ्यासोबत आहेत उमेश बोरगावकर। मात्र 3 नगरसेवक का हजर नव्हते याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। कल्याण डोंबिवलीच्या राजकारणावर चर्चा करणार आहोत। आपण थेट जाऊया उमेश बोरगावकर यांच्या संग। आपलं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये। जय महाराष्ट्र। सर, काय सांगाल की आज महापालिकेची निवडणूक होती। या निवडणुकीच्या अंतर्गत 3 नगरसेवक जे आहे जे 4 नॉट रिचेबल होते त्यातले 3 नाही येत आज यार काय करू? बघा, आमचा गट तर स्थापन झालेला आहे कोकण विभागीय आयुक्तांकडे आणि त्यात जे 4 गैरहजर होते त्याच्यावरती पक्षाच्या वतीने शोकॉस नोटीस म्हणजे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि पक्ष त्यांच्यावर कारवाई नक्कीच करेल। परंतु त्यांचं जे काही शोकॉस नोटीस दिले त्या कारणे दाखवा त्याला काय उत्तर येतं आहे आणि त्यांची काय अडचण होती आणि ते का गैरहजर राहिले याबाबत सविस्तर माहिती हाती आल्यानंतर आम्ही योग्य ती पुढील कारवाई करणार आहोत। इन बिटवीन ॲडव्होकेट कीर्ती ढोणे या आल्या होत्या आज आणि त्याच्या आधी त्यांनी स्पष्टीकरण दिलं। पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली। बातम्या काही येत असल्या, माहिती काही येत असली तरी त्याला ठोस पुरावा आणि ज्याला म्हणतो की बाबा स्पष्टीकरण उमेदवारांकडनं निवडून आलेल्या नगरसेवकांकडनं किंवा नगरसेवकांकडनं ते येणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी त्यांना आपण नोटीस बजावलेली आहे। पक्षाचा व्हीप त्यांनी पाळलेला नाही, पक्षाच्या मिटिंगला गैरहजर राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। त्याच्यावरती त्यांचं स्पष्टीकरण येऊ द्या, मग बघू विकास कामं झाली आहेत किंवा नाही। आज जे सभागृहामध्ये जी चर्चा झाली, सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी ती चर्चा जास्त केली की आपल्याला स्मार्ट सिटी खऱ्या अर्थाने निर्माण करायची, स्मार्ट सिटी व्हावी। या ठिकाणी 10 वर्ष 5 वर्ष लोकप्रतिनिधी राजवट नव्हती, मग असं झालं, ही कामं राहिली, ती कामं राहिली। त्यांनीच आज सभागृहामध्ये उहापोह केला। अनेक कामांची यादी त्यांनी वाचून दाखवली। आजही स्टेशन परिसर कल्याण पश्चिमचा गजबजलेला एकदम गलिच्छ अवस्थेमध्ये आहे। मग ह्या सर्व गोष्टी हजारो लोक लाखो लोक रेल्वे स्टेशनच्या प्रवासासाठी लोकलने जातात आणि त्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये एकदम गलिच्छ प्रकार, गलिच्छ वस्ती म्हणून त्या ठिकाणी घाण असते। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, लोकांमध्ये उठावे। साध्या सेवा सुविधा दिलेल्या नाही आहेत, आरोग्याच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत, रस्त्यांच्या बाबतीत। तर इथून सुरुवात आहे। तर स्मार्ट सिटी तर फार लांबची गोष्ट आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची भूमिका ही विरोधी पक्षातली असणार आहे आणि विरोधी पक्ष राहणार की नाही असा जो प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांसमोर होता तर तसं नाही आहे। विरोधी पक्ष हा कल्याण डोंबिवलीमध्ये सक्षमपणे उभा राहणार आहे हे याहून स्पष्ट दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।